नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीमध्ये मी सतीश काळे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो। या व्हिडिओ सेशनमध्ये आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे पीसीबी ग्रुपचा फिजिक्स या पेपरची डिटेल्ड ॲनालिसिस केली आहे। 2024 मध्ये ज्या काही 8 शिफ्ट झाल्या होत्या, 8 शिफ्ट्समध्ये जो काही पेपर कंडक्ट करण्यात आला होता, सो त्याची डिटेल्ड ॲनालिसिस तुम्हाला इथं दिसून येईलच। बघा काय आहे डिटेल्ड ॲनालिसिस। तो फिजिक्स या विषयाची प्रिपरेशन करताना तुम्हाला माहिती आहे की 11वीला कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आणि 12वीला कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत। कारण पीसीबी असो किंवा पीसीएम असो, फिजिक्स हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याची लेवल ही थोडीशी जास्त येत आहे मागच्या काही वर्षांपासून। सो ही प्रिपरेशन करताना ही ॲनालिसिस तुमच्या समोर पाहिजे, तर याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल। अभ्यास करताना तुम्हाला समजेल की कुठं तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे या प्रकारे। सो याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 11वीचे असलेले हे आपले काहीशे टॉपिक्स, बरोबर, हे 11वीचे असलेले काही टॉपिक्स, याच्यामध्ये स्पेसिफिकली या टॉपिकमध्ये महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे सर 11वीमधनं? 10 मार्क्स विचारले जातात तुम्हाला, 10 मार्क्सचा सिलेबस असतो। तर याच्यातनं महत्त्वाचा जो तुम्हाला दिसतोय तो 27 दिसतोय तुम्हाला, की याचं ग्रॅव्हिटेशन ॲज युजल ग्रॅव्हिटेशन हा महत्त्वाचा टॉपिक आहे। नंतर फॉलोड बाय द अदर याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न जवळपास ऑप्टिक्स हा देखील महत्त्वाचा आहे। आपण जर शिफ्ट बघितल्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, नॉट 8 शिफ्ट, 7 शिफ्टमध्ये हा पेपर झालेला होता। आणि कसं असतं की या शिफ्टचे क्वेश्चन्स इकडं काय जशास तसे कॉपी पेस्ट होत नसतात, बऱ्याचशा लेवलला कॉन्सेप्ट कॉपी पेस्ट होतात किंवा फॉर्मॅट क्वेश्चनचा कॉपी पेस्ट होतो किंवा त्या पर्टिक्युलर एरियाजवरनं क्वेश्चन जे हिट होत असतात ते विचारले जात असतात। या टाईपमध्ये असं तर विचारलं जातंच। आता कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज असतं सर, की ज्या टॉपिकचे ॲप्लिकेशन्स खूप जास्त असतात। ॲप्लिकेशन इन द ग्रॅव्हिटेशन्स युज्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघतो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि नंतर पुढचा आहे ऑप्टिक्स, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे, लेन्सेस, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, या सगळ्यामध्ये असं असतं काहीसं। सो 27 टोटल क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले गेले होते। नंतर आपण जर 12वीमधनं जर बघितलं, मी पीसीबीचं बोलत आहे, बरं, पीसीएमचं वेगळं आहे, पीसीबीचं बोलत आहे स्पेसिफिकली, तर इकडं वेटेज तुम्हाला दिसतच आहे। याच्यामध्ये एक थोडंसं चांगलं वेटेज असलेलं एक टॉपिक आहे आपला, तो आहे आपला हा ऑसिलेशन याचं वेटेज नेहमीच चांगलं असतं। E1 फॉलोड बाय याच्यामध्ये जर बघितलं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आहेत, जवळपास तसंच दिसेल। E1 याच्यामध्ये जर आपण चांगलं वेटेज बघितलं तर ते आपल्याला इथं 43 मध्ये दिसूनच येईल। ते आहे आपलं 43चं असलेलं हे वेव्ह ऑप्टिक्स। इथं थोडंसं व्हेरिएशन झालेलं आहे बरं, पीसीएम आणि पीसीबीमध्ये। इथं पीसीबीमध्ये याला महत्त्व जास्त आहे। सो याच्यामध्ये जर स्पेसिफिकली आणखी फॉलोड बाय बघितलं तर तोच तर आहेच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक तुम्ही 11वीचाही चांगला करा आणि 12वीचाही चांगला करा ॲक्च्युली, कारण त्याचाच बेस आहे। इवन सेमीकंडक्टर सुद्धा तुम्ही 11वीलाही चांगलं लक्षपूर्वक करा आणि 12वीलाही चांगलं लक्षपूर्वक करा, हाही महत्त्वाचाच आहे। नक्कीच तुम्हाला हे समजेल मी काय बोलत आहे, कारण ह्याचं इम्पॉर्टन्स आपल्या पेपरमध्ये खरंच असतं। आता नंतरचा याच्यामध्ये फॉलोड बाय जर बघितलं असेल आपण, एसी सर्किट्स ॲज युजल हा देखील ॲप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक आहे। याच्यावरती क्वेश्चन्स चांगल्या प्रकारे विचारले जातात, याची लेंथ देखील कमी आहे। निश्चितच तुम्हाला ह्या टॉपिकच्या म्हणजे सिम्प्लिसिटी वाटेल तुम्हाला, नक्कीच हा सोपा टॉपिक वाटेल, अवघड जास्तीचा नाही आहे। काही ठराविकच ठिकाणी इथं क्वेश्चन्स विचारले जातात। थोडंसं कमी वापर किंवा कमी वेटेज असलेला टॉपिक जर विचारला तर तो आपला मॅग्नेटिक मटेरियल्स आहे। हार्डली 2 ते 3 कॉन्सेप्ट्स आहेत, बाकी थेरीज आहे सगळी काहीशी। आणि अशा प्रकारे हे वेटेज तुमच्या समोर असलं पाहिजे। प्रिपरेशन करताना अगोदर कुठला टॉपिक घ्यायचा, तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे, त्यामुळंच तुम्हाला ह्या गोष्टीला जास्त प्रायोरिटीज करायचं आहे, की कुठला टॉपिक अगोदर आणि कुठला टॉपिक नंतर। सो अशा प्रकारे सो असं काहीचं वेटेज आहे। आपल्या ग्रुपवरती मी याचीही देखील प्रॉपर PDF वगैरे टाकून देईल, तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करू शकता। व्हॉट्सअपचा सेपरेट ग्रुप आहे तुमची CETची प्रिपरेशनसाठी मदत करण्यासाठीच। म्हणजे आम्ही काही कोर्सेस लॉन्च केले आहेत, आपले ऑफलाईनचे कोर्सेस होते मागच्या वर्षी, त्याचे हे असे चांगले रिझल्ट्स आहेत, 99.96% असे टॉपर्स आहेत। आता यावेळेस आपण ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये तर आहोतच, ऑनलाईनच्या पण बॅचेस आपण लॉन्च केल्या आहेत। तुम्हाला डाउनलोड करायचं आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमीचा ॲप, याच्यामध्ये प्रॉपरली एकदम रिझनेबल प्राइसेसला तुम्हाला हे कोर्सेस अवेलेबल आहेत। ज्या स्टुडंट्सला ऑफलाईन मोडमध्ये अटेंड करायचं आहे त्यांनी नक्कीच आपल्या क्लासला गुगलवरती सर्च करून व्हिजिट करू शकता। या ॲड्रेसला तुम्ही बघू शकता किंवा या नंबरला कॉल करू शकता। एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांसाठी, ॲज युजल मॅथ्ससाठी देखील। सो बेस्ट लक फॉर युअर अपकमिंग बोर्ड एक्झाम्स टू। आणि नक्कीच तुम्हाला जर प्रिपरेशनमध्ये मदत लागत असेल कुठेही अपार्ट फ्रॉम कोर्सच्याही व्यतिरिक्त, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा। बरीचशी व्हिडिओची सिक्वेन्स या चॅनलच्याद्वारे तुम्हाला दिसून येईल। प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी असतील, नोट्स असतील आणि बरीचशी काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन
आपण देण्याचा प्रयत्न करणार. सो थँक्यू स्टुडंट्स.